नमस्कार, मी मृणाल. स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे मनकथा. मन, अनुभव आणि जीवनाच्या गोष्टी शेअर करण्याचं हे खास व्यासपीठ. आज आपल्यासोबत आहेत बहुगुणी व्यक्तिमत्व. त्या शिक्षिका, काउन्सिलर, लेखिका, कवयित्री आणि नाट्य कलाकार म्हणून कार्यरत आहेत. मानसिक आरोग्य, स्त्री सक्षमीकरण आणि करिअर मार्गदर्शन या विषयांवर त्यांनी खूप कार्य केले आहे. चला तर मग त्यांच्या प्रवासातून आणि विचारांमधून प्रेरणा घेऊया. तर स्वागत करूयात निलिमा पुराणिक मॅडम यांचं. थँक्यू. तर मॅडम, मला खूप उत्सुकता आहे की तुम्ही एवढा मोठा प्रवास कसा केलात? लेखिका, शिक्षिका, काउन्सिलर, कवयित्री आणि नाट्य कलाकार म्हणून, म्हणजे कसं? अगदी खरं सांगायचं तर मी अजिबातच कुठल्याही अँगलनी करिअर वुमन वगैरे अशी काही नव्हते किंवा असा कधी प्लॅन पण नव्हता. म्हणजे मला आठवतंय तसं शाळेत वगैरे असताना पण मी भांडी कुंडी आणि भावली वगैरे जास्त खेळले. फक्त 10वीत असताना खूप चांगले मार्क पडले म्हणून काहीतरी चांगलं करिअर करण्यासाठी पुण्यात येऊया. तरी सुद्धा मी लहानपणापासून कविता करत होते म्हणून आर्ट्सलाच ऍडमिशन घेतली आणि पहिल्यांदा आयुष्यात मानसशास्त्र या विषयाची माझी ओळख झाली. तोपर्यंत हा विषय आहे हे सुद्धा माहित नव्हतं, कारण मी मूळची पुण्यातली नाहीये. राजगुरुनगर खेड ज्याला म्हणतात तिथली आहे मी. त्यामुळे असं काही ठरवलं नव्हतं की पुढे जाऊन आपण नोकरीच करणार आहोत किंवा खूप काहीतरी मोठं करिअर करणार आहोत. आणि मग लग्न लवकर झालं. लग्नानंतर मग पुढचे सगळे रुटीन सुरू झाले. रादर माझं जेवढं एज्युकेशन आहे, म्हणजे मी 2-3 सब्जेक्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, 3 सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन केलंय, ते सगळं माझं बरंचसं लग्नानंतर झालं आहे. आणि लग्नानंतर मुलगा झाल्यानंतर माझं मी MA कम्प्लीट केलंय, म्हणजे सायकोलॉजी मधलं. आणि मग बरेच वर्ष माझ्या मुलाला सांभाळणं आणि घरातल्या प्रपंचाच्या जबाबदाऱ्या हे सगळं सुरू होतं. हे सुरू असताना मानसशास्त्र या विषयात आणि काउन्सिलिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. त्यामुळं काउन्सिलिंग करत होते, पण फुल प्लेस असं नाही की मी कुठेतरी माझं स्वतःचं काय म्हणतात त्याला काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं असं नव्हतं. पण ओळखीच्यांमध्ये किंवा ज्यांना माहित होतं ते येऊन काउन्सिलिंग घ्यायचे माझ्याकडून, पण मोठ्या प्रमाणात करत नव्हते. सर्वसाधारणपणे मला असं वाटतं 2014 साली माझ्या मुलाला तो 8वीत असताना मिलिटरी स्कूलमध्ये टाकलं आणि खूप जास्त मोकळा वेळ माझ्याजवळ होता. आणि ऑब्व्हियसली मुलाभोवती सगळं विश्व असल्यामुळे आता करायचं काय हाही विषय होता. आणि माझे गरवारे कॉलेज मधले जे गरुड सर आहेत ते त्यावर्षी रिटायर होणार होते. तर त्यांचा मला फोन आला की तू BEd ला पण ऍडमिशन घे आणि माझ्या जागेवरती कोणीतरी चांगलं यावं असं मला वाटतंय, तर तू जॉईन कर म्हणून. मग तेव्हा मी पहिल्यांदा काय म्हणतात त्याला शिक्षिकेच्या भूमिकेमध्ये गेले असं म्हणू शकते. त्याच्या आधी ओपन युनिव्हर्सिटीसाठी काही वर्ष शिकवत होते, पण ती लेक्चर्स तेवढ्यापुरती 1-2-3 महिने वगैरे असायची. तर शिक्षिका हा प्रवास कदाचित माझा ठरलेला होता असं वाटतंय मला. कारण जरी मी म्हटलं की मी करिअर करायचं नाही ठरवलं होतं, तरी सुद्धा शाळेमध्ये असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, वक्तृत्व असो किंवा कथाकथन असो, काव्य वाचन असो, यात भाग घेत होते. आणि मुख्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीचर्स डेला कंपल्सरी मी शिक्षिका व्हायचे. आणि माझ्या लहानपणीची आठवण अशी एक होती की एक मला वर्ग असा दिला होता की ज्या वर्गामध्ये अतिशय मी आधी हो म्हणाले गणित शिकवायला, आणि नंतर मला सगळ्यांनी घाबरून सोडलं की तो एकदम असा कुठला तरी फक्त मुलांचा वर्ग आहे. म्हणजे मुलींची शाळा सकाळी, मुलांची दुपारी असायची, पण मुलांचा वर्ग मला दिला होता. आणि सगळ्यांनी सांगितलं की मुलं खूप टार्गट आहेत आणि तुला त्रास देतील, म्हणून मी आमच्या मॅडमला सांगायला गेले की मला काही व्हायचं नाहीये, मला नाही दिलं तरी चालेल. ते म्हणजे नाही, आता तर तू करायचंच काही झालं तरी, आम्ही वर्गात मागे येऊन बसतो, बघू तुला कोण त्रास देतं. आणि ते समीकरण सोडवाचं काहीतरी गणित होतं की कंसाच्या बाहेर 3, कंसाच्या आतमध्ये x+y. मग ते मी बोर्डवरती लिहून सांगत होते. आणि कसं काय माहिती नाही, म्हणजे माझी भीती कुठे गेली, मी विसरून पण गेले की ही मुलं समोर आहेत. मी असंच वर्गामध्ये सहज म्हणून न ठरवता असं विचारलं की सेम आडनाव असणार इथं कोणी आहे का? मग 2 मुलं उभी राहिली की हो आमचं सेम आडनाव आहे. मग मी त्यांना सांगितलं तुमचं पहिलं नाव वेगळं असेल ना, मग तुम्ही सेम आडनाव लावाल तेव्हा समजा कंसाच्या बाहेर हे आडनाव आहे आणि कंसाच्या मध्ये तुमच्या दोघांची नाव आहे, तर ते कसं सेम लागेल? असं करून आपोआपच एखादी अवघड संकल्पना आपल्याला सोपी करून सांगता येते. हे कदाचित मूळ माझ्यामध्ये असावं असं मला वाटतं. आणि मग त्याचा उपयोग मला जेव्हा 2014 सालानंतर एक ऍज अ शिक्षिका म्हणून किंवा टीचर म्हणून मग मी काम करायला लागले तेव्हा झाला. हा माझा शिक्षिका म्हणूनचा प्रवास होता असं मी म्हणेल. आणि लेखिका किंवा कवयित्री तू म्हणालीस, तो एक माझा प्रवास असं म्हणता येईल की माझी आजी स्वतः शीघ्र कवी होती. म्हणजे तिच्या तोंडातून आधी कविता यायची, मग आठवून आम्ही लिहून काढायचो. आणि म्हणजे वृत्त, छंद, अलंकार किंवा कुठला राग
संध्याकाळचा वेळ असेल तर त्या वेळातली तिची कविता असायची. तर त्याच्यामुळे तिच्याकडनं कदाचित अनुवंशिकतेने आलेला हा वारसा माझ्याकडे आला होता. शाळेत असताना मी भरपूर कविता केलेल्या आहेत. म्हणजे अगदी 10वीला शाळेमध्ये निरोप समारंभाच्या वेळेस माझ्या स्वतःच्या कवितांचं हस्तलिखित मी शाळेला गिफ्ट दिलं होतं. मग त्या विषय अर्थात तेव्हाचेच होते की माझी शाळा, मॉनिटर, फळा, पिटीचा तास आणि काय शिवाजी महाराज आणि 2 मैत्रिणी असे सगळे विषय होते. पण तेव्हा पण मला माझी आजी खूप मदत करायची. म्हणजे काही वर्षांपूर्वी सकाळमध्ये एक माझं आर्टिकल प्रकाशित झालं होतं की माझी गुगल आजी. पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला एवढंसं काय लागलं की आपण असं पटकन फोन घेतो आणि गुगल मारतो की अरे मला आठवत नाहीये की शिशुपालाचा वध कुणी केला किंवा श्रीकृष्णाचा अमुक अमुक एक तेव्हा काय होतं असं काहीतरी आपल्याला आठवलं नाही की आपण पटकन बघतो. तेव्हा मला आजी खूप मदत करायची. भाषण तयार करताना, कथाकथनाच्या कथा निवडताना किंवा कवितांना पण यमक नसेल जुळत तर ती मला पटकन सांगायची की अगं हा शब्द येऊ शकतो. मग तसं कुठेतरी आतमध्ये उपजतच असावं. आणि अर्थातच या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे माझ्या नवऱ्याने, माझ्या मिस्टरांनी मला खूप मदत केली. त्यांना पण खूप कौतुक होतं म्हणून हे पुढे जाऊ शकलं. नाही तर मग काय कधीतरी शाळेत काहीतरी लिहित होती म्हणून मागे पडलं असतं. पण मग पुढे जाऊन जसं जसं शहरात आले, वाचन वाढलं, अनुभव वाढले, तसं ते कुठं ना कुठं तरी मग लेखनामधनं येत गेलं. आणि समुपदेशक म्हणून प्रवास म्हणशील तर खऱ्या अर्थाने माणसांना समजून घेणं हे माझं शिक्षिका झाल्यानंतर झालं असं मी म्हणू शकते. म्हणजे मी जरी आधी काउन्सिलर म्हणून काम करत असले ना तरी जेव्हा शिक्षिका बनले तेव्हा आपल्यामध्ये तशा प्रकारचे पेशन्स आपोआप यायला लागतात. किंवा अनेक प्रकारची मुलं समोर, त्यांचे पॅरेंट्स, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. आणि माझ्या नशिबानं मी एकाच वेळी 2 कॉलेजमध्ये जवळजवळ 5 वर्ष काम केलं. दोन्ही कॉलेज टोटल वेगळ्या बॅकग्राऊंडची मुलं येणारं कॉलेज होतं. म्हणजे एक आपलं आबासाहेब गरवारे मध्ये होते मी आणि दुसरं पिझोक ज्युनियर कॉलेज जिथं थोडासा क्राऊड जरा अप्पर इकॉनॉमिकल क्लास मधला आणि थोडा गरवारेमध्ये येणारा थोडा गावाकडनं आलेला किंवा अगदी आपल्या सिंहगड रोड लांबनं किंवा पौड अशाकडनं येणारा क्राऊड होता. त्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे होते. प्रत्येकाच्या पॅरेंट्सचा मुलांमध्ये असणारा इंटरेस्ट वेगळा होता. अनेक प्रकारची लोक मला जी बघायला मिळाली. म्हणजे कदाचित मी घरातच थांबून मी काउन्सिलर आहे आणि मी त्या संदर्भातलं शिक्षण घेतलंय म्हणून मी सगळं आता थेरपी वापरून काउन्सिलिंग करते. कदाचित इतकं चांगलं झालं नसतं जेवढं मला खूप सारी माणसं, खूप सारी मुलं, त्या मुलांचे पॅरेंट्स या दृष्टिकोनातून आयुष्यात खूप जण आले. आणि त्यामुळे कदाचित काउन्सिलिंगसाठी लागणारी सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे एम्पॅथी. समोरच्या व्यक्तीच्या जागी जाऊन आपण विचार केला पाहिजे. ते कुठंतरी सगळ्यात पहिली पायरी आहे. तर तुम्ही तुमचं काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं असं मला वाटतं. ते तिथनं मला असं वाटतं सुरुवात झाली. का सुंदर प्रवास आहे मॅडम तुमचा की ऐकत राहावंसं वाटतं. एवढे अनुभव तुम्ही घेतलेले, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही शिकत गेलेला आहे आणि खरंच एवढे सगळ्या अनुभवांमधून असं वाटतं की आपणही खरंच शिकावं का आणि एवढे सगळं तुम्ही शिकलेलं आहे तर आपणही शिकू शकतो का. ती जिद्द ऐकण्यातूनच येते असं मला वाटतंय. नक्की शिकायला पाहिजे. कारण मी म्हणलं तसं की माझं सगळं एज्युकेशन म्हणजे लग्नानंतर 22-23 वर्षांनंतर मी केलेलं आहे. नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या मुलांना मला सांगायला आवडेल की असा प्रवास कधी थांबत नसतो, तो कायम सुरू राहतो. हो. आता तुम्ही काउन्सिलर आहात तर मला असं वाटतं की आजकालचे जे जेनझी म्हणजे आलंय ट्रेंड किंवा आजकालचे तरुण म्हणूयात आपण, ते लगेच डिप्रेशन मध्ये जातात आणि मग पालकांना कळत नाही की काय करावं, कसं लक्ष द्यावं. तर मग त्याबद्दल थोडंसं सांगा. जेनझी खरं सांगायचं ना तर मला जेनझी खूप आवडते. मी फार पटकन कनेक्ट होते त्यांच्याशी. म्हणजे मला मी आज जरी म्हणजे 50च्या जवळ आले असले तरी सुद्धा मला अशा काय म्हणतात त्याला ॲडोलसन्स एज मधल्या मुलांना असं सहज विचारलं तर काही मला अवघड वाटत नाही की काय मग गर्लफ्रेंड आहे का, बॉयफ्रेंड आहे का, आणि तुमचे काय प्लॅन्स आहेत, नाही आउटचे प्लॅन्स आहेत का, किंवा काय करता. कारण परत मी म्हणलं तसं की माझ्या पेशामुळेच मला हे सगळं कळलं की आजूबाजूला सगळं अशा प्रकारे चाललेलं. त्यामुळे आहेत प्रश्न नक्की जेनझीच्या समोर खूप आहेत. आताच्या जनरेशनच्या तरुणाईच्या समोर बेसिकली आहे. त्याचं एक महत्वाचं कारण मला असं वाटतं की मुळातच खूप कॉम्पिटिशन वाढली आणि ऑप्शन्स खूप आहेत ना, त्यामुळे कन्फ्युजन पण खूप होतं. म्हणजे आता आमच्या काळामध्ये काय तर करिअर करायचं समजा शिकायचंय तर 3च साईड, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. चांगले मार्कवाले सायन्सला जाणार,
मग कॉमर्स लागणार, उरलेले जे असतील ते आर्ट्स लागणार, ठरलेलं होतं. शिक्षिका म्हणजे मुलींसाठी टीचर होणं असे ठराविक रोल, डॉक्टर, इंजिनियर, ऑल टाइम फेवरेट करिअर्स जे आता पण आहेत ते तेव्हा होतेच. पण ते सोडून असं काही वेगळं असं फार नव्हतं. आता म्हणजे आता साधं तुझं डिजिटल मार्केटिंग मध्ये पण केवढं तरी स्पेशलायझेशन असेल, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा स्क्रिप्ट रायटिंग असेल किंवा काय म्हणतीस तसं की छोटे छोटे कोर्सेस असतील. मुलांसमोर खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे हे मला वाटतं. आणि सेकंड म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे. जरी खूप ऑप्शन्स असले तरी सुद्धा, आणि कोणी अजून एक महत्वाचं एक पॉइंट आहे की एवढं सगळं गर्दी असूनही आपले आयडल्स शोधण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो. कारण एक काळ असा होता की आम्हाला आमचे कुठले तरी शिक्षक, कुठले तरी काकू, कुठले तरी आजोबा, गावातलं कुठलं तरी व्यक्तिमत्व असं होतं की अरे हा मला त्यांच्यासारखं बनायचंय, मला त्यांच्यासारखं सेम करायचंय. आता मुलांच्या समोर ते आदर्शच नाहीये. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी खोटारडेपणा, काही ना काहीतरी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट ही दिसते. त्यामुळे त्यांना कळत नाही, म्हणजे फॉलोअर्स किती आहेत ठीक आहे, पण तो खरंच प्रत्यक्षात फॉलो कोणाला करायचं या बाबतीतलं कन्फ्युजन आहे सगळ्यात महत्वाचं. आणि डिप्रेशन मध्ये जातायत याचं कारण मी थोडंसं पॅरेंटिंग स्टाईल मध्ये जाईल. कारण काय, जनरेशन झी जे आहे ते एक मूल फार तर फार दोन, म्हणजे मी तर आता मला स्वतःला एक मुलगा म्हणून सांगते की एक मूल असल्याचं हे जास्त आहे. आणि एक काळ असा होता, म्हणजे आमच्या आई वडिलांचा काळ असा होता की त्यांनी त्यांचा संसार करण्यासाठी, रोजचं रोजीरोटी आणि रोजचं सगळं करण्यासाठी म्हणून ते पैसे कमवत होते. आमच्या जनरेशन जी काही जॉब करतो, नोकरी करतो, पैसे कमवतो, ते आमच्या मुलांना शिक्षण द्यायचं. त्यामुळे मुलांकडे खूप जास्त लक्ष, खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट, त्यांना जे पाहिजे ते सगळं मिळालंय का ते बघणं. म्हणजे मला आठवत नाही माझ्या आईने कधी आम्ही होमवर्क केलाय का पाहिलंय. तिला काय घेणं नव्हतं होमवर्क वगैरे, पण म्हणून आम्ही केला नाही का, आम्ही केलं. होमवर्कही केला, आम्ही बुडवायच्या तेवढ्या शाळा बुडवल्या, जे काय करायचं ते सगळे उद्योग केले. पण आत्ताच्या आयांचं इतकं बारीक लक्ष असतं की अरे आज काय दिली टीचरांनी, आणि आपण म्हणतो ती कॉम्पिटिशन जी आहे ती 99 डॉट 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 जे काय मार्क आहे तेच पाहिजे, तेवढंच पाहिजे. तर मग दुसऱ्यांची तुलना कोणी नाही. म्हणजे माझा भाऊ स्वतः बोर्डात आला होता, पण शेजारच्यांनाही माहित नव्हतं तो एवढा हुशार आहे. तर आई असंच म्हणाली, रिझल्ट होता दुसऱ्या दिवशी की मला आता उद्या मुलाचं हे आहे तर तेच काळजी वाटते, त्याचा उद्या रिझल्ट आहे. ते म्हणा की हुशार आहे तो, पहिल्या झटक्यात पास होईल. म्हणजे असं काय असं खूप त्याचं हे नव्हतं की हा बोर्डात आलेला मुलगा. आता समजा आपल्या बिल्डिंग मध्ये शेजारी राहणारा मुलगा बोर्डात आला असेल, समजा पहिला वगैरे आला तर कसं ते वातावरण असेल, एवढे नव्हते, कॉम्पिटिशन नव्हती. त्यामुळे पॅरेंटिंग करताना मुलांकडे खूप जास्त लक्ष, जे हवं ते त्यांना देणं, त्यांनी मुलांकडनं केलेल्या अपेक्षा, या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी मुलांवरती बर्डन येतं. आणि ऑलवेज नियमच आहे की जेवढं तुम्ही दाबायला बघाल तेवढं ते उफाळून वर येईल. मग मुलांना बरोबर त्याच्यापेक्षा विरुद्धच काहीतरी करावं असं वाटतं, न ऐकणं. आणि थोडंसं जरी काहीतरी कमी झालं तरी पॅरेंट्सचं प्रेशर आणि स्वतःकडे केलेले एक्सपेक्टेशन, खूपच कौतुक करतो आपण अतिच की तुझं हे खूप भारी, तुझं ते खूप भारी. प्रत्यक्ष बाहेर जगात गेल्यानंतर आपण काहीच नसतो. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा मग हा डिप्रेशनचा मुद्दा येतो. आणि मग निगेटिव्ह विचार, म्हणजे पहिली दुसरीतली मुलं म्हणतात की मला बोर होतंय. बोर होणं म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, बोर होणं म्हणजे काय आहे. या जनरेशनला म्हणलं तर खूप एनर्जी आहे जनरेशन मध्ये, पण कुठेतरी भरकटल्यासारखं पण आहे. इमोशन्स कुठं व्यक्त करायला म्हणलं तर खूप पॅरेंट्स खूपच जवळचे आहेत, अगदी अरे तुरे म्हणून गळ्यात हात घालतील, अगदी पार्ट्यांना मान्यता आहे, नाईट आउटला मान्यता आहे. पण तरी कुठेतरी व्यक्त व्हायचं असेल तर मग पॅरेंट्सकडे बोलावं का नाही, असं काही बऱ्याच घरांमध्ये चित्र असलेलं आपल्याला बघून येतं. तरुणाईचा अशा पद्धतीने मला थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत असं वाटतं. मग भरपूर आहेत पुढे, म्हणजे आपण व्यसनाधीनता किंवा करिअर ऑप्शन, पुढे जाऊन लग्नाच्या संदर्भातले, सध्या माझ्याकडे काउन्सिलिंगचे खूप सारे केसेस लग्नाच्या संदर्भातले येतात. भरपूर साऱ्या केसेस येतात की मुलींच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा खूप आहेत, मग काहीही आहेत. आणि त्याच्यात म्हणजे असं काही त्याला लॉजिकल थिंक नाही, हे लक्षात येत नाही. मला सगळ्यांना या पॉडकास्टच्या निमित्तानं हे सांगावं वाटतं, जे यंदा कर्तव्य आहे या कॅटेगरीत असतील ते, की आता तुम्ही जी मतं बनवता, तुझं XYZ मत आहे, समजा तुला लग्न करायचं तुझं काही मत आहे, ते मत आपल्या सायकोलॉजीमध्ये आपण ट्रेट्स विषयी शिकलो, गुणविशेष. काही मूलाधार असतात जे बदलूच शकत नाही कधी. काही गुणविशेष जे असतात आपल्यामधल्या, म्हणजे आपल्या आवडीनिवडी, सोपं नाव देते त्याला, आवडीनिवडी जे असतात त्या कालानुरूप बदलतात. तर
त्या अनुभवानुसार आता तुमचं विश्व, तुमचा अनुभव, तुम्ही आजूबाजूला पाहिलेलं जग यानुसार तुम्ही तयार केलेली मतं आहेत की तुमची 2 वर्षांनी बदलणार नाही. त्यामुळे तुम्ही आता जे मत व्यक्त करताय ना की मला अशाच प्रकारचा मुलगा पाहिजे, अशाच प्रकारची मुलगी पाहिजे, मला तिची जबाबदारीच नाही घ्यायची किंवा तिने हेच नाही करायचं किंवा त्यांनी अमुकच नाही करायचं पासून पाहिजे ते म्हणजे अनेक अटी आहेत. म्हणजे अगदी फार मूल होऊ द्यायचं का नाही, आता तुम्हाला जे वाटतं आहे ते तुम्हाला 2-3 वर्षांनी तसंच वाटत राहील याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का? तुम्ही तुमचा स्वतःचा प्रवास आधीपासूनचा पहा की तुम्ही किती वेळा बदलत गेलाय. म्हणजे आपण म्हणतो की गांधीजींची काय म्हणतात त्याला सत्य वचनी जे आहे ते, किंवा आपल्या घरात एखादी काकू असते, आत्या असते की तिचं एकच एम आहे की घरी आलेल्यांना चांगलं खायला प्यायला घालायचं. म्हणजे आपलं आयुष्य त्याच्या भोवतीच असं आपलं ठामपणे मत असेल ते आपण बदलणार नाही, पण बाकीची जी मत आहेत ती आपली बदलतात. त्यामुळे त्याचा नक्कीच विचार करावा सध्याच्या तरुणाईने. आणि कुठल्याच कामाला नाही म्हणून नाही करिअर करायचं असेल तर अगदी छोट्यापासून सुरुवात झाली तरी चालेल. जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. कष्टाची तयारी ठेवा. आधीच तुम्ही तुमचे खूप जास्त अटी ठेवल्या, जसं लग्नाच्या बाबतीत म्हणतो तसं करिअरच्या बाबतीत नाही मला याच्यातच करायचं, ते सोडून मी आजूबाजूचं काही बघणार नाही. जिथं संधी मिळते तिथनं तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला हवं त्या डेस्टिनेशन पर्यंत तुम्ही 100% जाऊन नक्कीच पोहोच. कष्टाची तयारी हवी. बरोबर मॅडम, तुम्ही आता म्हणाला हट्टीपणा वगैरे, तर लहानपणापासून हट्ट पुरवण्यात पालक खूप यशस्वी ठरतात असं मला वाटतं, आणि मुलं हट्टी करण्यात यशस्वी ठरतात. बरोबर आहे. तर तो हट्टीपणा वयाच्या कुठल्या टप्प्यात येऊन थांबतो का, किंवा थांबला पाहिजे असं वाटतं? थांबतो म्हणजे थांबवावंच लागतो ना. जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा सगळे हट्ट नाही पूर्ण केले जातात. आणि तू मगाशी म्हणजे तसं पॅरेंट्सच कुठेतरी मुलांना हट्टी बनवण्यामध्ये कारणीभूत असतं. म्हणजे अगदीच 2-4 वर्षाचं मूल फुगा पाहिजे, चॉकलेट पाहिजे म्हणून रस्त्यात लोळण घेईल आणि तिथंच हातपाय मारेल आणि पाहिजे म्हणेल. 14-15 वर्षाचं मूल बेडरूम मध्ये जाऊन धाडकन नाही लागतं. त्याच्यापेक्षा एक 25 वर्षाचा एखादा मुलगा टोकाचा की त्याला पाहिजे ती मुलगी नाही म्हणली म्हणून ऍसिड फेकायला बघेल, तिच्या मागे लागेल, काहीतरी तिला त्रास द्यायला बघेल. हट्टीपणा हा हट्टीपणा आहे. जेव्हा आपण पॅरेंट्स म्हणतात ना जाऊ देत ना, लहानच आहे ना, चालतंय, हे चालतंय ना, हे 25 वर्षी चालणार आहे का तुम्हाला याचा विचार करा. कारण आता आपला सायकोलॉजी तुला पण होतं, तुला 11वी 12वी किंवा इव्हन तू जनरल आपण नंतर असेलच. तर त्याच्यामध्ये आपल्या एरिक्सन यांनी जी सोशल डायनॅमिक थेअरी जी मांडलेली आहे, मनोसामाजिक जी थेअरी मांडली आहे, त्याच्यामध्ये तो सांगतो की त्या वयोगटामध्ये त्या गोष्टी शिकल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या वयोगटामध्ये जो सामाजिक संघर्ष मुलांमध्ये यायला पाहिजे तो त्या वयात यायला पाहिजे. तेव्हा जर नाही जमलं तर पुढे आपल्याला ती संधी मिळत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना आत्ता कसं बघताय पेक्षा 25 वर्षाचा तरुण किंवा तरुणी म्हणून जेव्हा तुमचं मूल असेल तेव्हा त्यांनी कसं असावं याचा जर का समजा तुम्हाला विचार करायचा असेल तर त्यासाठी आत्ता वळण लावा. मग कुठल्याही बाबतीमध्ये म्हणजे तुम्ही स्वतः वागताना पण नवरा बायको सुद्धा एकमेकांशी वागताना कसे वागतात तर ते मूल बघत असतं. जेव्हा एक मुलगा आपल्या वडिलांकडे बघतो तेव्हा तो पुढे मोठे होऊन जेव्हा तो नवऱ्याच्या भूमिकेत जातो तेव्हा तो ठरवतो मी कसं वागायचं. एक मुलगी जेव्हा बघते किंवा एक मुलगाच बघेल की आई कशी वागते तसं माझ्या बायकोने माझ्याशी वागावं. त्यामुळं त्या प्रकारच्या रोल मध्ये गेल्यानंतर कसं वागायचं असतं याचं कुठंतरी घरामध्ये प्रशिक्षण मिळत असतं मुलांना. त्यामुळे त्यांनी त्याची काळजी घ्यावी. आणि मी मगाशी तुला पॅरेंटिंग स्टाईल विषयी बोलले तर एक पॅरेंटिंग स्टाईल अशी असते की जे खूप खूप लाड करतात, अति लाड करतात, होला होलवेल, बरं तुला हे पाहिजे ना, बरं तुला ते. त्याच्यामुळे मुलांची नकार पचवायची क्षमता खूप कमी होते, टॉलरन्स कमी होतो त्याचा, की नकार ऐकायची सवय नाही. आणि मग काय होतं लहानपणी नकार एक वेळ ऐकला तरी चालेल, फार तर फार काय म्हणजे चॉकलेट मिळणार होतं ते मिळालं, गाडी पाहिजे होती ती मिळाली नाही, अमुक एक फिरायला जायचं होतं तर तिथं जाता नाही आलं. पण तेव्हा जर तुम्ही सवय लावली तर मोठेपणी मुलगीच एखादी पाहिजे ती मिळाली नाही, नोकरीच एखादी पाहिजे ती मिळाली नाही, एवढाच पैसा कमवायचा होता तो मिळाला नाही, तेव्हा येणारं जे फ्रस्ट्रेशन असेल तेव्हा तो जो नकार पचवावा लागेल त्याची तयारी तुमची झालेली असेल. त्यामुळे मुलांना लहानपणापासून ती सवय लागायला पाहिजे. दुसरा एक प्रकार असतो पॅरेंटिंगचा, ते अति कडक असतात. खूप फार अगदी पूर्वीच्या काळी, आता तर नाही असे पॅरेंट दिसू नये, पण पूर्वीच्या काळी होते की टाचणी पडायचा आवाज आला तरी घरात ऐकू येतो वडील आले की. मग एवढं कडक असणं पण चुकीचं आहे. एवढं कडक असेल तर मुलं
दबलेली राहतात. सगळ्यात महत्वाचं निर्णय क्षमता येत नाही त्यांच्यात. कारण त्यांच्यासाठी ऑलवेज त्यांचे वडील आई निर्णय घेतात. त्यामुळे पुढे जाऊन मग मी काय करू कन्फ्युज व्हायला होतात. बऱ्याचदा अति शिस्तीमध्ये वाढलेली मुलं आयतर बेफाम होतात, काहीच ऐकायचं नाही कारण खूप त्यांना दाबून ठेवलंय, किंवा ते अति डिपेंडंट होतात. खूपच त्यांना कोणाचा तरी सतत आधार लागतो, सतत त्यांना कोणीतरी सांगावं लागतं, सूचना द्याव्या लागतात. म्हणजे ऑफिस मधलं काम करताना पण की जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा मी हे काम करेन असं होतं. त्यामुळे लहानपणी तुम्ही वाटताना वाटतं की अरे आपण काय नॉर्मल लहान मुलांनाच वाढवतोय, पण त्याच्यातून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व होणार असतं. त्यामुळे ते कसं व्हायला पाहिजे याचा विचार लहानपणीच केला पाहिजे. छोट्या मुलांना वाढवताना मग आपण सायकोलॉजीमध्ये तसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिइन्फोर्समेंटचा वापर केला पाहिजे. काही ठिकाणी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. निगेटिव्ह बोलणं मुलांशी पूर्णपणे बंद केलं पाहिजे. म्हणजे साधं वाक्य की समजा मुलं आता आपण बोलतोय आणि कोणीतरी लहान मुलगी येऊन इथनं असं सारखं वर उड्या मारते, इथं येतं, आपल्याला डिस्टर्ब करतं आपलं पॉडकास्ट चालू असतं. तर अशा आपण इथं नको रे येऊ, इथनं खाली उत्तर रे, म्हणजे इथं नको येऊ, हे नको करू, ते नको करू, नकारात्मक वाक्य सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती बोलतो मुलांशी याचा विचार करायला. त्याच्याऐवजी आपण असं म्हणू शकतो की तू तिथं जाऊन बैस, तू ते खेळणं घेऊन खेळ, आपण थोड्या वेळाने बोलू. त्याला पर्याय असणार आहे. शाळेमध्ये असताना होतं ना, वाक्याचा अर्थ न बदलता सकारात्मक वाक्य करा असं होतं ना, पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवा. हे जे शाळेमध्ये होतं मराठीमध्ये तेच आपल्याला सगळ्या पॅरेंट्सला वापरायचंय. त्यांची विशेषतः मुलं छोटे सगळ्यांनी स्वतःशी सुद्धा बोलताना आपण बऱ्याचदा काय माहित मला होईल का नाही, मी प्रयत्न करणार आहे, मला जमेल, असं जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बोलत राहा तेव्हा तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी आपोआप येते. पण म्हणजे हट्टीपणा इज इक्वल टू अपेक्षा असं म्हणता येईल. नक्कीच ना. हट्टीपणा करणं म्हणजे मला काहीतरी हवं आहे हेच म्हणणं ना, मला हवंच आहे म्हणणं. हवं आहे नव्हे, हवंच जो आहे तो खूप महत्वाचा आहे. हवंच आहे आणि अपेक्षाच आहेत केलेल्या काहीतरी. बरोबर. आणि ठीक आहे, म्हणजे अगदी असंही नाही की मुलांनी काही हट्टीपणाच करू नये आणि पालकांनी त्यांचे हट्टच पुरवू नये. ते सगळं करावं, पण ते तेवढा स्मार्टनेस पॅरेंट्स मध्ये पण असला पाहिजे की तू अमुक एक गोष्ट गेलीस की तू तेव्हा मागितलं होतंस ना मला, ते मी तुला देईल बरं का. अशा प्रकारे तो त्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो आपण. जेव्हा मुलं एखादी गोष्ट मागतात ना तेव्हा त्यांच्याकडनं एक खूप चांगल्या प्रकारे आपण काम करून घेऊ शकतो आणि तशा प्रकारे आपण मुलांना चांगल्या प्रकारे वळण लावू शकतो. मग अशी म्हणालात तुम्ही की मार्गदर्शक कोणीतरी हवा, किंवा या जनरेशन मध्ये मोस्टली नाहीच सापडणार, तर मग तुमचे मार्गदर्शक कोण होते एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये? स्पेसिफिकली एक पर्सन असं मी म्हणणार नाही. माझं स्वतःच म्हणणं, आज शिक्षक दिनाचा उल्लेख करायचा करू शकतो. आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी सांगेल की खरं सांगायचं तर सगळ्यात मोठा मार्गदर्शक गुरु हा अनुभव असतो. अनुभवाने आपण खूप सारं काय म्हणतो त्याला की अनुभव आले की आपल्याला आपोआप ते कळत जातं. पण मला स्वतःला असं वाटतं की या सगळ्याच्यामध्ये आपल्या जवळच्या लोकांची जी साथ आहे, त्यांच्याकडनं मिळणारा सपोर्ट आहे हा खूप जास्त महत्वाचा असतो, जो की मला माझ्या घरातून मिळाला. माझे मिस्टर असो किंवा माझा मुलगा असो, त्यांनी खूप सपोर्ट केला पुढे जाण्यासाठी. मी मगाशी म्हटलं तसं की लग्नानंतर सगळं शिक्षण झालं. म्हणजे जरी मी कुठे जॉब वगैरे करत नव्हते, करिअर करत नव्हते, पण मी असं नाहीये की मी अगदीच घरातली बनून राहिली होती. मी सतत काही ना काहीतरी शिकत होते, कारण शिकलेलं कधीच वाया जात नाही हे माहिती. आणि तो अभ्यास करण्याचा किडा तो जरा डोक्यामध्ये होता, अजून पण आहे. काहीतरी खूप दिवस झाले आपण काही पेपर्स लिहिलेले असं मला वाटतं. तर त्यामुळे मला घरच्यांनी सपोर्ट खूप केला, विशेषतः माझ्या मिस्टरांनी, की किंवा सगळीकडे पुढे जाताना मला कदाचित बऱ्याच वेळा भीती वाटते कुठली गोष्ट करताना की अरे जमेल का नाही किंवा करू का नको. मग अशा वेळी घरच्यांनी बिनधास्त कर, जमणार तुला, काही टेन्शन नाही. तर मुळात माझ्या घरातनं मिळणारा सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचं सांगेल. आणि काउन्सिलिंग मध्ये किंवा टीचिंग फील्ड मध्ये जे काय मी आता आहे त्याच्यामध्ये तर मी तर म्हणेल की मला मुलांनीच खूप शिकवलं कशा प्रकारे मी टीचर व्हायला पाहिजे. म्हणजे कधी कधी माझे स्टुडंट्सनी खूप सारे मला छान क्षण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आता मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला माझा म्हणजे 45व्या वाढदिवसाला 45 स्टुडंटनी व्हिडिओज करून मला पाठवले. आणि त्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी माझ्या पर्सनॅलिटी विषयी किंवा कामी आवडते असं XYZ गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण मला कधी कधी असं वाटतं की मी तशी आहे म्हणून चांगली शिक्षिका बनलेली आहे असं वाक्य करण्यापेक्षा मला उलट वाक्य म्हणावं असं वाटतं की मी शिक्षिका झाले म्हणून मी अशी बनली.
कदाचित मी दुसऱ्या कुठल्या तरी फील्ड मध्ये असते तर मी नसते झाले अशी. मला जेव्हा मी टीचर झाले तेव्हा मला कळलं की समोरच्यानं समजून कसं घ्यायचं त्यांच्यामुळे, किंवा काय म्हणतात त्याला, एक थोडं आपण टीचर आहोत तर मग आपल्याकडे सगळेजण बघतायत, तर एक कुठेतरी आपण त्या चुका करायला नको. म्हणजे जर का समजा मी उद्या काहीतरी सांगतेय माझ्या स्टुडंटला की नाही तुम्ही असं वागू नका, किंवा माझ्याकडे येणारे, माझ्या समुपदेशनासाठी येणाऱ्या लाभार्थींना जेव्हा मी काहीतरी सांगते की तुम्ही नका विचार करत बसू, किंवा स्टुडंटला सांगते की तुम्ही नका हे करू, वाईट वाटून घेऊ, किंवा तुम्ही अभ्यास करा, किंवा तुमच्यामध्ये नीटनेस हवा, तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी हवी, हे सगळं मी सांगताना माझ्यामध्ये आहे का हा मी विचार करते. ऑलवेज माझ्या मनामध्ये कुठेतरी असं डोकावत असतं, असं म्हणजे वाक्य बोलता बोलता मला लक्षात येतं की मी हे समोरच्याला सांगते पण माझ्यात ते आहे का. मग ते माझ्या पर्सनॅलिटी मध्ये हळूहळू येत गेलं असं मला वाटतं की जेव्हा मी मुलांना काहीतरी सांगते तेव्हा ते माझ्यामध्ये आहे का, ते माझ्यामध्ये यायला पाहिजे. आपण आधी केले आणि मग सांगितले, मग तो मला जर मी नसेल ना तशी तर मग तो कुठेतरी आतमध्ये एक गिल्ट फील येतो की मी नुसतंच सांगायचं म्हणून सांगते समोरच्याला. तर तसं होऊ द्यायचं नव्हतं मला, किंवा तसं होऊ द्यायचं नसावं मला कदाचित. त्यामुळं माझ्यामध्ये हे सगळे गोष्टी आल्यात असं वाटतं. मग मार्गदर्शक कोण असेल तर मी म्हणेन माझे स्टुडंटच माझे मार्गदर्शक आहेत की मी कशी बनावी, मी कशी हवी आहे त्यांना. त्यांच्याकडनंच मला कळलं की त्यांना टीचर कशी हवी आहे. त्यांच्या माझ्या काउन्सिलिंगसाठी येणाऱ्या लोकांकडनंच कळलं की त्यांना मी कशी हवी. त्यामुळे मी या सगळ्यांनाच माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाचं श्रेय देईल. जे काय थोडंफार करतेय मी काम त्याच्यामध्ये मुलाचा वाटा त्यांच्यात असेल. म्हणजे अगदीच त्यांनी मार्गच दाखवले प्रत्येक गोष्टीमध्ये. नक्की कोण असं डायरेक्ट पहिल्या दिवशी उभं राहून हे बघ वक्तृत्व येत होतं, कथाकथन येत होतं, त्यामुळे स्टेज करिअर हा प्रॉब्लेम नव्हता, किंवा तो खूप साऱ्या टीचरांना नसतो. पण समजून घेणं जे असतं ना स्टुडंट्सला, की जरा उशिरा आला. म्हणजे माझ्या क्लासमध्ये मी हे सांगितलेलं होतं, तुलाही कदाचित आठवत असेल, की समजा 10-20चं लेक्चर असेल आणि ते 11ला संपतं, तुम्ही 11ला 5 कमी असताना आलात तरी वर्गात आलात तरी चालेल. हे माझं नेहमी सांगायचं, 5 मिनिटासाठी कमी नाही. असं नाहीये की 10-20 झाले, 10-21 झाले तर मी आता कसं जाऊ, असं माझं कधीच नव्हतं. म्हणजे कारण का त्यांच्यासाठी तेवढं लिबरल असायला पाहिजे. जेवढं मी त्यांच्यावर विश्वास दाखवेल, जेवढं मी त्यांच्या जवळ पोटात शिरायचा प्रयत्न करेल, तेवढं ते माझं ऐकतील. कारण माझा परत पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट वरती खूप विश्वास आहे. जेवढं मी तुला रागवून एखादी गोष्ट तुझ्याकडनं करून घेईल ना, त्यापेक्षा मी तुझं कौतुक करून मी तुझ्याकडनं जास्त ती चांगली गोष्ट करून घेऊ शकते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि कामाच्या ठिकाणी काही लोकांबरोबर याच्या वाद पण झालेत माझे, म्हणजे माझ्या कलिग्स बरोबर, की मुलं तुम्ही फार सूट देता मुलांना, मग मुलं शेफारतात, मग मुलं तुम्हाला पानं पुसतात, किंवा कुणी येतं आणि तुमचा फायदा घेऊन जातं. किती फायदा घेणार आहेत, घेऊन काय माझी इस्टेट तर मिळणार नाही. फार काय होईल, लेक्चर उडवतो, फार काय होईल त्यांना. म्हणजे माझं स्वतःच्या आयुष्यात आलेला एक खूप महत्वाचा प्रसंग आहे की जेव्हा मला वर्गामध्ये कोणीतरी आवाज वगैरे काढत होतं, तुमच्याच वर्गात कदाचित असेल. मी म्हणलं की मला कोणीतरी सांगायचं की कोण आवाज काढतोय, त्यासाठी मी पुढचं शिकवणार नाही. कुठेतरी मी ती परीक्षाच पाहत होते आणि शेवटपर्यंत सांगत नव्हते. मुली परत चुळबुळ करत, नाही मॅडम तुम्ही लेक्चर घ्या, असं नका करू. म्हणलं नाही, जे कोण आवाज काढताय त्यांनी स्वतःहून मान्य करावं, त्याखेरीज मी शिकवणार नाही. आणि शेवटपर्यंत कोणी उभं राहिलं नाही. आणि मला असं वाटलं की काही फालतूपणा केलेला आहे मी, असं काही कोणी तयार होत नाही. आजकालची जनरेशन जी आहे ती काय मान्य करणार नाहीये. आपलं काहीतरी तुला वाटतं. पण मी जेव्हा कोच मधनं चालले होते तेव्हा एक मुलगा मागून आला आणि म्हणलं सॉरी मॅडम मी आवाज टाकत होतो कुठेतरी. आणि म्हणे आवाज टाकत होतो म्हणजे काय, ती वर्गाच्या बाहेरनं पोरं जी चालली आहेत ना माझे मित्र, तेच मला म्हणत होते आवाज टाक. मला खरं त्यांच्यावर जायचं नाहीये, माझा आवाज खूप चांगला आहे, मला गाणं म्हणायला आवडतं, अमुक. आणि तो खूप चांगला स्टुडंट होता म्हणजे. पण त्याच्याकडे सगळेच जण मवाली, वाया गेलेला मुलगा असं म्हणून बघत होते. पण प्रत्यक्षामध्ये तो मला तर नाव सांगतो नाही, आशुतोष का समथिंग काहीतरी नाव आहे त्याचं. आणि खूपच चांगलं. नंतर तो खूप छान त्याने त्याचे स्वतःचे काहीतरी म्युझिक व्हिडिओज वगैरे तयार केले होते, मला पाठवले पण होते. आपण मुलांना लगेच ते वायाच गेले, तुम्ही असंच वागता, असं करून टाकतो. तर तसं करता उपयोगाचं नाही असं मला वाटतं. थोडंसं मुलांवरती पण विश्वास ठेवायला पाहिजे. हा काही ठिकाणी कडक होणं गरजेचं आहे. मी जास्त कडक होऊ शकत नाही, त्याचं काही एक काही 5% मी असं 2-5% नुकसान पण होत असेल की मी म्हणल्यामुळे मी जरा कडक असेल तर मुलं ते कंपल्सरी करतील, मान्य आहे, करतील पण कदाचित. पण प्रत्येकाचं नेचर पण हा पण एक भाग असतो.
ते पण स्वतःमध्ये यायला पाहिजे. ते मी ओढून ताणून नाही आणू शकत, उगाच रागवायचं म्हणून नाही मी रागवू शकत. तर मॅडमचं स्त्री सक्षमीकरण मध्ये फार महत्वाचं काम आहे आणि म्हणूनच मला असं विचारायचं वाटतं की आजकालच्या स्त्रियांमध्ये असे काय बदल घडावे असं तुम्हाला वाटतं किंवा खूप गरज आहे? खरं सांगायचं तर वरवर पाहता भरपूर सारे बदल झालेतच आपल्याला दिसतात. म्हणजे एक 10 नाही म्हणणार पण 20 वर्षापूर्वीच्या स्त्रिया म्हणजे आमच्या आया वगैरे आणि आत्ताच्या ज्या महिला आहेत ज्या करिअर पण करतात किंवा जे काय त्यांचं सुरू आहे, शिक्षण घेत आहे, यांच्यामध्ये बदल दिसताना वरवर भरपूर दिसतो. पण अगदीच मायक्रो लेवलवर जाऊन पाहिलं तर तो खरंच प्रत्यक्षात आहे का हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मुली करिअर करतायत मान्य, पण घरची जबाबदारी त्यांना सुटलेली आहे का, तो फार महत्वाचा विषय आहे. की अजूनही दोघेही जण सकाळी 8ला जाऊन रात्री 8ला येत आहेत, पण आल्यानंतर कुकर लावायचं काम कोणाचं आहे? बदल आहेत, होत आहेत, नक्कीच होत आहेत. म्हणजे मुलं पण मदत करतायत. मी असं म्हणणार नाही की प्रत्येक घरामध्ये असं दिसतंय की मुलं ऑर्डर सोडतायत आणि मुली काहीच करत नाही. पण ती जी एक प्रकारची अपेक्षा असते ना, ती एक तर आपला समाज हा पुरुष प्रधान संस्कृती असलेला आहे, त्यामुळे काही गोष्टी बदल होण्यामध्ये वेळ जाणार आहे. तो काय म्हणू असं आपण त्याला की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये हळूहळू बदल होतोय आणि मग ते सेक्टर जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा तो खऱ्या अर्थाने बदल दिसेल. फॉर एक्झाम्पल, मुलगाच व्हायला पाहिजे म्हणून 4-4, 5-5 मुली होऊ देणारा एक काळ होता काही वर्षांपूर्वी. आता एकच मुलीवर पर्पजफुली थांबणारे खूप जण दिसून येते. म्हणजे तुझ्याच जनरेशन मध्ये दिसून येते की एकच मुलगी, उलट वर झाला मुलगी झाली आणि थांबली. पण अजूनही मुलगी लग्न करून सासरी जाते आणि मुलगाही एकुलता एक असतो आणि मुलाला जेवढं अटेन्शन आई वडिलांकडे डायरेक्ट देता येतं तेवढं मुलगी सासरी गेली म्हणून तिला देता येईल का? हा एक मुद्दा आहे याच्यामध्ये. की किंवा येत्या जनरेशनला हा मुद्दा येणारच आहे. म्हणजे माझा भाऊ तर मला नेहमी म्हणतो की आता आई बाबाचं काही आजारपण वगैरे झालं तर आपण दोघं बघायला पुढे मी आहे. आपल्या पुढच्या जनरेशनचं काय, आपल्याला एक मुलं आहेत, त्यांची येणारी जी बायको असेल ती पण एकुलती एकच असेल. मग अशा वेळी कसं होणार आहे? तर हा जो मुद्दा आहे की आपण ठीक आहे एक पायरी केली आहे पूर्ण की मुलगी होऊ दिली आणि मुलीच तिला करिअर करू दिलंय, मोठं होऊ दिलंय, तिला सगळं केलंय. पण पुढे गेल्यानंतर हा पण प्रश्न निर्माण होणार आहे की मुलींचे आई वडील ज्यांना एकट्यानं राहायला लागतं त्यांच्याबरोबर असं होऊ शकतं का की 6 महिने किंवा 1 महिना पूर्ण मुलगा आणि मुलगी मुलीच्या आई वडिलांकडे राहिले आणि 1 महिना मुलाच्या आई वडिलांकडे राहिले. हा जेव्हा बदल दिसून येईल ना, किंवा त्याही पुढे जाऊन मी एक आदर्श म्हणते, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या नात्यांमध्ये असं व्हावं की माझी जी कोण होणारी सून असेल तिचे आई वडील, आम्ही आणि आमची मुलं, आम्ही सगळेच एकत्र राहत असतो. असं माहित नाही मला कितपत माझ्या बाबतीत किंवा समाजात हे पॉसिबल आहे, पण दिसतोय बदल होतो आहे, नक्कीच होतोय. हा एक मुद्दा मला वाटतो. आणि दुसरं म्हणजे शिक्षण मनासारखं घेता येतंय मान्य, पण हा जो काय समज आहे आपला ना, हा थोडासा मेट्रो सिटीज मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही रुरल एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये ना अजूनही मुलींच्या करिअरकडे तितकंसं पाहिलं जात नाही. आपण पुणे मुंबईमध्ये राहणारी लोक कॉलेजमध्ये एवढ्या मुली दिसतात, उलट मुलींचा क्राऊडच जास्त दिसतो, त्यामुळे मुलं कमी दिसतात. खेडेगावामध्ये जर का समजा एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि त्या माणसाचा एवढाच फायनान्शियल कंडिशन आहे की तो दोघांपैकी एकालाच कोणाला तरी इंजिनियर करू शकतो किंवा कॉलेजला पाठवू शकतो, तर ते कोणाला निवडतील, मुलाला का मुलीला? मुलाला, ऑब्व्हियसली मुलाला निवडतील. हा बदल अजूनही झालेला नाही. हा अजिबात बदल झालेला नाही. कारण मी मगाशी म्हणलं तसं की पुढं जाऊन आपल्याला हा सांभाळणार आहे, जेव्हा पुढे जाऊन ही पण मला सांभाळणार आहे, असं जेव्हा होईल ना तेव्हा हा बदल होईल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की ठीक आहे, शिक्षण घेतलं, दोघांनी बरोबरीचं शिक्षण घेतलं, पण पुढे जाऊन पैसे कमवायलाही लागले, दोघेही जण करिअर करायला लागले. पण करिअर करायला लागल्यानंतर पैसे कमवतात, पण माझ्या माहितीमध्ये, म्हणजे अगदी यंग जनरेशन नाही, पण माझ्या जनरेशन मधले जे 50च्या जवळपास असणाऱ्या ज्या बायका आहेत, कितीतरी जणी लाखो रुपये कमवतात, पण त्यांच्या ATM कार्डचा पिन त्यांना माहित नसतो. पैसे कमवत आहेत भरपूर, पण त्याच्या इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या, कुठं टाकायचं, हे सगळं नवरा ठरवतं पूर्णपणे. मग आपण तिथपर्यंत आलोय का? खरं बघायला गेलं तर
एक स्त्री जेव्हा उत्तम प्रकारे घर चालवू शकते ती फायनान्स हे नक्की चालू. आपल्या फायनान्स मिनिस्टर ज्या आहेत त्या फायनान्स मिनिस्टर लेडीज आहेत, त्यामुळे त्याचं तरी एक घेतलं पाहिजे उदाहरण. हो. पण घरोघरी प्रत्यक्षात शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यावा जसं म्हणतो आपण. जसं की आमच्या घरामध्ये मात्र तसं नाही, तिला काय कळतंय असा प्रकारचा ऍटिट्यूड असू शकतो. किंवा अगदीच आत्ताचे 30शीतले 25 30शीच्या पुढे लग्न करण्यामुळे 30शीतले जे कपल असेल एखादं, दोघे जण IT मध्ये आहेत आणि भरपूर पैसे कमवतात, दोघांना जवळपास सारखा पगार आहे. अशा वेळी जेवढं सहजतेनं मुलगा AC TV गाडी सरप्राईज म्हणून घेऊन येऊ शकतो की चल फोन केला खाली आहे ग पूजेचं ताळे म्हणून काय बघ आणलंय सरप्राईज, एवढं सहजतेनं स्त्री करू शकते का? पैसे कमवायचा अधिकार आहे पण तिला खर्च करायचा अधिकार आहे का? किंवा ती स्वतः मी तीच म्हणते बाई गाडी बिडी घ्यायची तर मी नको ते त्याला विचारते, पैसे मी देईन. म्हणजे तिच्याकडनं गिफ्ट असेल, कदाचित बर्थडे गिफ्ट असेल, अॅनिव्हर्सरी गिफ्ट असेल, पण ती त्याला मध्ये घेईल की नाही तू बघ हे, मग तू ठरव हे. मग कुठेतरी आपल्या इथं त्याच्या संदर्भातले जोक्स पण येतात की टेक्निकल मधलं काय कळतं. मग आपण असं म्हणूया की सुनीता विल्यम्सला काय म्हणतो आपल्या म्हणजे दुसऱ्या ग्रहावरती जाऊन पोहोचणाऱ्यांपर्यंत स्त्रियांची मदत गेली तरी सुद्धा टेक्निकल मधलं तुला काय कळतं. असं वाटू शकतं की जी स्वतः इंजिनियर आहे, जी स्वतः तिने टेक्निकल मधलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तरी सुद्धा तिला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा एक फार मोठा फरक आहे असं मला वाटतं की त्याच्यात बदल व्हायला पाहिजे. होईल आणि चांगलं पॉझिटिव्ह चित्र नक्कीच समोर आहे. आणि मुळात मल्टीटास्किंगची अपेक्षा ही खूप मुलींकडनं केली जाते, स्त्रियांकडनं केली जाते की तिला घरातलं पण करता आलं पाहिजे, तिला बाहेर जाऊन नोकरी पण करता आली पाहिजे. आणि कळत न कळत कुठेतरी आपला मीडियाचा जो होणारा परिणाम आहे तो खूप स्त्रीचं विशिष्ट प्रकारचं व्यक्तिमत्व असंच असलं पाहिजे हे ठरवण्यामध्ये मीडियाचा खूप मोठा पुढाकार आहे असं मला वाटतं. सिंपल साधी आयोडेक्सची जाहिरात आपण टीव्हीवरती पाहतो, त्याच्यामध्ये तो मुलगा शाळेमध्ये निघाला आहे, सासू बाहेर बसलीये, ती धावपळत बाहेर येते, तो मुलगा काय करतो, चप्पल घेतो, शूज घेतो आणि पत्र्यावरती टाकतो आणि ती सासू गुपचूप मुलाला म्हणते आज शाळेला बस जाणार तुझी, आणि मग ती असा हात वर करते, औच म्हणते, मग आयडेक्स लावते, मग ते काढते. त्याच्याऐवजी आजीने पहिला धपाटा ठेवून दिला पाहिजे मुलाला की ती करतीये ना, म्हणजे तिने मुलाने कसंही वागलं तरी चालेल पण ते तिने करायचं आणि सासूने बघत राहायचं. हे चित्र मुद्दाम हा संदेश द्यायचा नाहीये त्यांना आयडेक्सची जाहिरात करायची, पण ती दाखवताना अशा पद्धतीने केली जाते की ती तसंच असतं. किंवा दुसरं की कुठले तरी एक रेडी टू कुक वाली जाहिरात असते की सगळं असतं, तिला असे अचानक 10 हात येतात, एकात उपमा, नवऱ्याला उपमा, सासूला पोहे, याला इडली, मुलाला अमुक, कोणाला डोसा, आणि तिचे असे सगळे हात प्रत्येक हातावर काहीतरी आणि मध्यभागी म्हणजे तिने प्रत्येकाचं ऐकायचं, तिने एकच नाही करायचं. गुपचूप एक बनवलंय ते खा सगळ्यांनी, नाही नसेल खायचं तर नका खाऊ असं ती म्हणू शकत नाही. प्रत्येक हे चित्र आपण उभं करतो, हे कुठं ना कुठेतरी मीडिया थ्रू सांगितलं जातं की काय करायचं आणि काय करायचं नाही. आणि ते कळत न कळत होणारे जे आपण म्हणतो डायरेक्ट लर्निंग पेक्षा इनडायरेक्ट लर्निंग हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यामुळे स्त्रीची इमेज बदलायची असेल तर मीडियामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदलायला पाहिजेत असं मला वाटतं, आणि मग त्याच्यातून भरपूर सारे बदल होऊ शकतात. मगाशी तुम्ही उल्लेख केला अपेक्षांबद्दल, तर मला परत एकदा त्या गोष्टींवर बोलावं असं वाटतं की आजकाल मुलं आणि मुली लग्न करताना पण बऱ्याच अपेक्षा ठेवतात, आणि मग आजकाल तर अरेंज मॅरेज इज व्हेरी स्केरी असं म्हणतात. सो मला असं वाटतं की किती मुलं बघणार आणि किती मुली बघणार, किती अपेक्षा लादणार आणि किती ठेवणार. सो यामध्ये ते गुंतलेल्या गोष्टी आहेत ज्या सोडवूच शकत नाही कोणी. मग फायनली लग्न होणार की नाही, मग एखाद्या वेळेस वाटतं की नाही मला नाही करायचं लग्न, मी अशीच राहीन किंवा मी असाच राहीन, तर मग ते आयुष्य काढतात एकट्याने, आणि मग असा एक ऑरा घेऊन फिरतात की मी जगू शकते एकटी, आणि काय लागतो पैसा, मी कमवते, आणि मग सोशल मीडियाचा आधार घेणार, युट्यूब वरून पैसे मिळतात किंवा इकडून तिकडून, आणि मग त्याचाही साईड बिझनेस वगैरे या गोष्टींमध्ये गुंतून राहतं आयुष्य. तर मग एकटंच जगायचंय, तर मग आधी एवढ्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या कमी का होत नाही, किंवा का कमी केल्या नाही जात, की लग्न करायचंच आहे, कोणीतरी साथीदार हवाच आहे, तर मग कमी का नाही होत. पण मग हा निर्णय का घेतला जातो की मी एकटा लढू शकतो.
2 पॉइंट्स ह्याच्यामध्ये मला बोलावेच वाटतात. एक म्हणजे खूप इंडिव्हिज्युअलिझम, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणात वाढले, खूपच मोठ्या प्रमाणात, की मला जे काही वाटतंय त्याला मी जास्त महत्व देणार, माझं जे काही मत आहे ते मी बदलणार नाही. आणि सेकंड पॉइंट म्हणजे ऍडजस्टमेंटची तयारीच नाही, अजिबात ऍडजस्टमेंटची तयारी नाही. मग तू लव्ह मॅरेज म्हण, अरेंज मॅरेज म्हण, प्रपोज मॅरेज म्हण, कुठलंही असो, हे अशा प्रकारे मी एकटं राहू शकतो हे आत्ताच्या जनरेशनला वाटतंय ना. म्हणजे माझ्याशी पण माझे स्टुडंट्स, माझे ओळखीचे, नात्यातला जो असा क्राऊड आहे ना, ते बरेच जण अगदी जवळजवळचे पण वाद घालतात. काही गरज नाही आम्हाला लग्न वगैरे करायची, अजिबातच गरज नाही. पण ना एक काळ असाही येतो बरं का, की जेव्हा कुणीतरी कंपेनियनशिप साठी जरी, म्हणजे सध्याच्या जनरेशनला बोलायची गरज नाही, म्हणजे मी जे शिकवलेले सोशिओलॉजी मध्ये की लग्न का करायचं, त्याचं काय म्हणतात त्याला, हे मुलं होऊ देण्यासाठी किंवा सेक्स सॅटिस्फॅक्शन साठी किंवा फायनान्शियल साठी, या सगळ्या पॉइंट्स वरती मुलांकडे, तरुणाईकडे उत्तरं आहेत. आम्हाला याच्यासाठी लग्नाची गरजच नाही, कशाला पाहिजे लग्न त्याच्यासाठी, अगदी सिंगल पॅरेंटिंग पण होता येतो, पाहिजे तर आम्ही दत्तक घेऊ शकतो, फायनान्स तर आम्ही पैसे कमावतो. पण कंपेनियनशिप साठी त्यावेळेस आम्हाला लोक मिळतात. पण खरं सांगायचं ना तर एक काळ, कुठला तरी एक वेळ टप्पा येतो ज्याला आपण मध्यावस्था म्हणू शकतो. 40, कोणाला 40 येईल, कोणाला 50 येईल, कोणाला 60 मध्ये येईल, की कुणीतरी बरोबर लागतं, आपलं माणूस बरोबर लागतो, नुसतं बरोबर नाही. मग तुम्ही 24 तास ठेवलेल्या बाईला किंवा केअरटेकरची तुलना तुमच्या जोडीदाराशी नाही करू शकत. बरोबर, पैसे देऊन जेव्हा तुम्ही एक केअरटेकर, खूप द्याल पैसे, हो तुम्ही फार इतके द्याल की 25,000-50,000 रुपये पर महिना द्याल, पण ती तुम्हाला अशा प्रकारचं प्रेम देईल का, तेवढा आस्थेनं करेल का जेवढं आपलं जोडीदार करेल. आणि हा कुठेतरी, आणि इव्हन सगळेच जण असं करतायत असं नाहीये ना. एक विशिष्ट काळ असा होईल की सुरुवातीला तुम्हाला छान वाटेल, मस्त, पण तुमच्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी जेव्हा त्यांचे जोडीदार येतील तेव्हा ते त्यांच्या विश्वात असेल. त्या काळात मला माझं स्वतःच आठवते की मी जेव्हा 21, 22, 23 वर्षाची होते तेव्हा आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या गप्पा नवरे कसे, सासू कशा, अशा होत्या. मग त्यात कोणीतरी लग्न न करणारी असेल ती ऑडमॅन आउट सारखी होती की मी काय बोलू आता याच्यामध्ये. काही दिवसांनी सगळ्याच जणांना मुलं झाली, मग सगळेजण आपल्या बाळांना घेऊन आले, प्रत्येक जण तुझा रडतो का रे, तुझ्या खाण्याच्या सवय काय, माझ्या काय, ते सुरू झालं. मग तेव्हा मुलं नसणारे काय करणार, मग मी फ्रेंड सर्कल पण हळूहळू लांब होत जातो. जेव्हा खूप वाटतं ना फ्रेंड्स बरोबर मी राहू शकतो, जेव्हा मुलं त्यांच्या मित्रमंडळ त्यांच्या व्यापात रमेल, तेव्हा तुम्ही काय कराल. तेवढं सोपं नाही एकटं राहणं, कारण ह्युमन बिंग सोशल ॲनिमल आहे, तर आजूबाजूला माणसं लागतात, आपली माणसं लागतात. आपल्या सायकोलॉजीमध्ये मेस्लोची थेअरी काय सांगते, बिलॉंगनेस ही खूप महत्वाची पायरी आहे, की प्रेम करणं आणि प्रेम घेणं हे दोन्हीची भूक असते आणि ती उपजत असते. ती अशी नाहीये की तुला नाहीये आणि मला आहे, किंवा त्याला नाहीये तिला आहे, असं नसतं. प्रत्येकालाच आहे. जे जन्माला येणारा मनुष्य प्राणी म्हणून जोपून जन्माला आहे, म्हणजे इव्हन सत्ता प्रेरणा सुद्धा प्रत्येक व्यक्तीला असते की कोणावर तरी अधिकार गाजवावा हे प्रत्येकाला वाटतं. जसं आपली तहान, भूक जी गरज आहे, आपली सुरक्षितता जी महत्वाची गरज आहे, आपण नेहमी म्हणतो की सगळं खायला प्यायला एका शेळीला दिले पण समोर वाघ आहे, तर मग तिला ते जाईल का, भरपूर मिळतंय. किंवा एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, सगळं आहे, पण त्याला काहीतरी आजारपण आहे, किंवा त्याच्या इथे कुठेतरी गण ठेवली आणि तू पुष्कळ ऐशो आरामात राहतोय आणि जगेल का नाही हेच माहिती नाही, काहीतरी कोणीतरी हल्ला करू शकतं. अशा परिस्थितीमध्ये सुरक्षितता खूप जशी महत्वाची, तसंच कोणीतरी बरोबर असणं प्रेम करण्यासाठी. बरोबर म्हणजे नुसतीच लोक गोळा करणं नव्हे, कंपेनियनशिप हा पॉइंट नंतर येईलच, पण त्याच्या आधी पण आपल्याला प्रेमाची माणसं, कोणावर तरी प्रेम करावंसं वाटतं आणि प्रेम घ्यावंसं पण वाटतं. ही महत्वाची गरज आहे, ती तुम्ही कशी पूर्ण करणार. जेव्हा तुम्ही म्हणता आम्हाला एकटं राहायचं, तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात. आता आणि मगाशी सुरुवातीला सांगितलेला पॉइंट परत मी म्हणते की जसा अनुभव बदलेल तसं तुमची मतं बदलली. आणि मग जेव्हा तुम्हाला 40शीत लक्षात येईल की नाही कोणीतरी बरोबर पाहिजे होतं, तेव्हा मग काय कराल तुम्ही. मग तुम्ही सुरुवातीलाच केलेल्या अपेक्षा, मी असं म्हणत नाही की सध्याच्या काळात नक्कीच अपेक्षा करतात मुली मुलं आणि करायला पाहिजेत, पण अति पण करायला नको, म्हणजे आणि त्या काही प्रकारच्या नको, म्हणजे आजकाल काही सासूच नको, किंवा आता माझी भाची जी आहे तिने इतका परवा परफेक्ट पॉइंट सांगितला, ती पण लग्नाची नाही, अजून काही बघत पण नाही, पण तिने मला सांगितलं की काही तिच्या मैत्रिणी जेव्हा म्हणतात की मुलाचं स्वतःचं घर पाहिजे, तेव्हा ती म्हणते की जेव्हा आजकाल आपल्याला 2 आणि 3, 1 वर्ष ते 2 वर्ष एवढंच अंतर म्हणतात, तुमच्या एवढ्यात असणाऱ्या मुलांचं स्वतःचं घर पाहिजे असं तुम्ही म्हणता, तुमचं आहे का.
तुम्ही असं का म्हणू शकत नाही की तुम्ही दोघं बरोबरीनं सगळं विश्व उभं कराल तुमचं स्वतःचं. सगळं आधीच घरामध्ये रेडी असणं आणि जेव्हा तुम्ही काडी काडी जमून संसार, इतकं मी काय म्हणतात त्याला काव्यात्मक बोलत नाही, पण सिंपल साधी गोष्ट आहे की माझ्या घरामध्ये आधीच मायक्रोवेव्ह असतात, माझ्या घरामध्ये आधीच खूप भारी फूड प्रोसेसर असतात. तर माझा नवरा आणि मी की या महिन्यात आपण घेऊ शकतो बरं का फूड प्रोसेसर, म्हणून आम्ही दोघांनी जाऊन केलेली ती खरेदी, त्याच्यातला तो आनंद, तो घरी आल्यानंतर त्या फूड प्रोसेसरच्या रिलेटेड असणाऱ्या आठवणी, हे किती मोठ्या गोष्टी आहेत आपल्यासाठी. ती मजाच वेगळी आहे. पण तुम्ही अपेक्षा डायरेक्ट करता की सगळंच तुम्हाला रेडीमेड पाहिजे, असं नसावं. मुळात ऍडजस्टमेंट आधीच कोणीच परफेक्ट नसतं. आणि तुम्ही काही काळ जाऊ देत ना, नव्याचे 9 दिवस नव्याने खूप कौतुक असतं, नंतर खूप भांडणं होतात, नको असं म्हणजे खूप असे एकमेकांना न आवडणारे पॉइंट्स पण समोर येतात, खरे चेहरे दिसायला लागतात. खरा चेहरा जरी असला तर त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं आणू शकता का? जेव्हा डिवोर्सचं प्रमाण वाढलंय तेव्हा त्याच्यानंतर पुढचं दुसरं कोणीतरी येईल, तेव्हा ते त्याच्यामध्ये तो पॉइंट असेल पण दुसरा कुठला तरी पहिल्यामध्ये असणारा नसेल. परफेक्ट व्यक्ती अशी कोणीच नसते. जुन्या काळातले किंवा आमच्या पण काळातल्या लोकांचे संसार जे काही झाले ते ऍडजस्टमेंट वरतीच झाले. इतकंही नाही की तुम्ही अति ऍडजस्ट करा, टोकाचं होत असेल तर नक्कीच तुम्ही तसे निर्णय घ्यायला पाहिजे, दोघांनी पण, मुलींनी पण. पण अगदीच मी काहीच ऐकणार नाही, मुळात ती व्यक्ती आहे म्हणून जर तुम्ही स्वीकारलं ना, तिला जशा माझ्यामध्ये काही 4 गुणदोष आहेत तसे तिच्यामध्ये पण काही गुणदोष आहेत असं म्हणून स्वीकारलं ना तर बरेचसे प्रश्न सुटू शकतात असं मला वाटतं. मॅम, तुम्ही मगाशी उल्लेख केला की डिवोर्सचं प्रमाण वगैरे, तर मग तुमच्या जनरेशन मधले पण लोक आजकाल एवढ्या वर्षांचं रिलेशन किंवा लग्न हे डिवोर्स मधून तोडू पाहतात, तर मग हे कितपत योग्य आहे किंवा हे असं खरंच गरजेचं आहे का? आता असं स्पेसिफिक त्याचं खरं उत्तर देणं की डिवोर्स होणं गरजेचं आहे का किंवा नाही असं मी म्हणणं खूप चुकीचं ठरेल की स्पेसिफिक उत्तर देणं. पण मला असं वाटतं त्या व्यक्तीची ती गरज जर का समजा असेल, मुळात मुलांचे जर का समजा प्रश्न असतील ना, आणि तुम्ही नव्या म्हणजे मी उलट म्हणेल की डिवोर्स पेक्षा पण या वयातली जी एकटे लोक आहेत ना, त्यांनी रिमॅनेज करण्याचा जो विचार करतायत त्याविषयी जास्त बोलायला हवं असं मला वाटतं. डिवोर्स ठीक आहे, डिवोर्स आता होतायतच, कारण का आजूबाजूला सहज होतायत हे दिसतं, आणि एक प्रकारे ना मोठ्यांचं समाजाचं एक प्रकारे प्रेशर होतं ना एक काळ असताना, ते आता खूप कमी झालंय. काही कोणाला देणं नाही, कॉमन वाटतं. म्हणजे एक काळ असा होता की जिथं क्वचित आम्ही कोणाचा तरी डिवोर्स झाला असं ऐकलं, क्वचित म्हणजे 10,000 मध्ये एक वगैरे असं कधीतरी ऐकलं होतं की लांबचं कोणाचं तरी झालंय. आजकाल म्हणजे दर 4 घरात कोणाचा तरी डिवोर्स झालाय, सेपरेशन चालू आहे, काहीतरी चालू आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं. ऑब्व्हियसली माझ्या बरोबरच्या असणाऱ्याही लोकांना किती वर्ष हे सहन करू आणि किती वर्ष मी हे चालत राहू देऊ. बऱ्याच ठिकाणी मुलं पण सपोर्ट करतात, जे यंग तरुण असतात ते म्हणतात आईला वडिलांना सपोर्ट करतात की किती वर्ष तुम्ही असं सहन, तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य जगा. त्यामुळे काही केसेसमध्ये सब्जेक्टिव्ह आहे ऍक्च्युली हे सगळं, की तुम्ही सरसकट पटत नाहीये म्हणून वेगळे होत आहे का, खरंच तुमचं पूर्णपणे तुमच्या विचारांची बैठकच वेगळी आहे म्हणून वेगळे होत आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण हा या जनरेशन मध्ये एकटे असणारे जे रिमॅनेज करायचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी तर नक्कीच मला वाटतं की कंपेनियनशिप ही गरजेची आहे, ही नीड त्यांना वाटते आणि ते नव्याने करू पाहतात. हे खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. कुठल्या तरी आधीचं रिलेशन तुटलं असेल किंवा जोडीदार गमावला असेल, अशा काही कारणांमुळे जेव्हा नव्याने नातं तयार होतं आणि या वयामध्ये मॅच्युरिटी आल्यानंतरच्या वयामध्ये जेव्हा होतं तेव्हा ती ऍडजस्टमेंट होते आणि होऊ शकते नक्कीच. त्यामुळं त्या पद्धतीने नक्की या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघायला पाहिजे खरं सांगायचं तर. कारण वाद कसा आहे माहिती का, एकीकडं व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करायचा खूप म्हणला तर डिवोर्सला मान्यता देणं आहे, आणि एकीकडं डिवोर्सला मान्यता नाही म्हणणं म्हणजे खूप ऍडजस्टमेंट करायला लावणं आणि एकाची कोणाची तरी गळचेपी करणं असं आहे. त्यामुळे ह्या सब्जेक्टिव्ह पॉइंट आहे असं मला वाटतं. पण मग आजकाल जे तरुण आहेत तर मग बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे माझ्या फ्रेंड्स पैकी की प्रेम आहे पण मन लागत नाही, किंवा मन लागतंय पण भांडणं एवढी होतात की वैताग येतो. पण मग अशा रिलेशनचं त्यांनी पुढे न्यावं का, किंवा आम्ही त्यांना काय मार्गदर्शन करावं फ्रेंड्स म्हणून, हे आम्हाला कळतच नाही. सो या गुंतागुंतीच्या नात्यांबद्दल आम्ही त्यांना कशी मदत करावी?
तुला एक उदाहरणच देऊन सांगते. सध्या माझ्याकडे काउन्सिलिंगला एक कपल येत आहे, तुझ्या एवढंच वयाचे, अजिबात मोठे नाहीये. तो जो 4 वर्ष रिलेशनशिप मध्ये आहे, दोघांच्याही घरच्यांना मान्य आहे. त्या मुलीने मला छानपैकी फोन केला आणि मला म्हणाली की मला त्याच्याविषयी बोलायचं आहे आणि प्रत्यक्षातून बोलायचंय, आणि मला तर वाटलंच नाही की ती त्याला घेऊन येईल. तर ती म्हणली की तो यायला, माझ्या सांगण्यावर तो पण यायला तयार आहे, मी त्याला घेऊन येते, आम्ही दोघंही येतो. आणि दोघंही माझ्याकडे आले होते बोलायला, दोघंही सारखं वयाने, म्हणजे 25च्या मागे पुढे, 24 वगैरे वर्षाचेच दोघं जण. आणि त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की प्रचंड प्रेम दोघांचं एकमेकांवरती, भांडणं पण होत आहेत. भांडणाचं एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे मुलाचं सगळ्या मुलींशी फ्लर्टी बोलणं. ओके. हा. आणि कुठं तर इन्स्टावर आणि काय तुमचं सोशल मीडिया जे असेल तो सगळ्या मुलींशी फ्लर्टी बोलतो आणि जॉब करतो, त्या जॉबच्या इथल्या कलिग्सशी. मग हिचं म्हणणं की हे खूप चुकीचं होत आहे. त्याच्यासमोर मला इतकं, म्हणजे मला काय म्हणतात, इतकं भारी वाटलं ना त्या जनरेशनकडे बघून की 2 कपल प्रेमात आहेत, ते माझ्याकडे येत आहेत, माझ्या समोर बसून ती त्याच्याविषयी सांगते की हा फ्लर्टी बोलतो, मी त्याला रंग्यात पकडलं आहे. आणि तोही म्हणतोय की हो, म्हणजे होतं माझ्याकडनं असं, की आता पण मी तिला कबूल केलंय की मी आता असं नाही करणार. मान्य करताय. आणि त्याला काही वाटलं नाही की ही अशी काउन्सिलरकडे घेऊन चाललीये मला आणि आमच्या नात्याविषयी कोणाला तरी विचारतीये. तर अशा वेळी मी त्यालाच फक्त म्हणलं की तुला स्वतःला हे पटतंय का हे सांग तू मनापासून, किंवा या गोष्टीवरनं वाद होत आहेत आणि तुला हेच सुरू ठेवायचं असेल तर हिच्याबरोबर भांडणं होतील आणि तुमचं नातं तुटेल. तर तुझ्या नात्याच्या बदल्यात तुला हे पाहिजे का तुला नातं टिकवायचं. आणि स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवणं हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि असं नाही, त्यांनी थोडंसं सांगायचा प्रयत्न केला ऍज युजल की मुलीच रिस्पॉन्स देतात आणि मग बोलतात, मला बोलायला आवडतं, मी तर नॉर्मल बोलत असं, पण ते होतं. म्हटलं तोच पॉइंट आहे की तुला कुठंतरी कळतं तुला की आता हे फ्लर्टी सुरू होतंय, ती सीमारेषा तू सांभाळ. मैत्रिणी भरपूर कर, असं म्हणणार नाही. तिला पण मी सांगितलं की त्याच्या मैत्रिणी होण्याबरोबर तू अडू नको, अजिबात अडू नको, पण ती सीमारेषा ठरवून घे. आणि त्याला म्हणलं की हिनी जर का समजा उद्या कोणीतरी फ्लर्टी बोलत असेल तर ती बोलत राहिली गंमत म्हणून तर चालेल का. तो म्हणतोय की कोणाशीच माझं सिरियस रिलेशनशिप नाहीये, मी टाइमपास करतोय, फक्त रोजची मजा करतोय. त्याला म्हणलं तुला चालेल का, म्हणजे त्या मुलींचं कॅरेक्टर काय हे पण तू लक्षात घे ना, त्यांना चालतंय असं बोललेलं, मग तू अशा लोकांबरोबर काय म्हणतो. मग त्यांनी ते मान्य पण केलं की मित्रांचं प्रेशर, सगळे माझं क्राऊड पण तसं आहे, मित्रमंडळ पण तसं आहे. मग तिने तो पण पॉईंट सांगितला. म्हणजे मला इतकं छान वाटलं की हे जे विषय आहेत की आत्ताच्या जनरेशनचे, की प्रेमात पडतायत पण भांडणं होतात, प्रेमात पडतायत आणि भांडणं होत आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर पॉझिटिव्ह पण साईड. भांडणं कधी होतात, माझं स्वतःचं म्हणणं आहे की ज्या घरामध्ये भांडण होतात ते खूप चांगलं असतं, कारण लोकशाही असते. प्रत्येकाला स्वतःचं मत व्यक्त करायचा अधिकार झाला की 2 वेगवेगळी मतं आली की भांडणं होतात. ठीक आहे, पण ती कितीपर्यंत होत आहेत, किती टाळली जात आहेत, तुम्ही ते नातं बळच टिकवू पाहतात का, याकडे थोडंसं पाहणं गरजेचं आहे, खूप जास्त पाहणं. म्हणजे माझ्या एवढ्या साऱ्या केसेस आहेत माझ्याकडून अशा प्रकारच्या की एका मुलाला मी हो म्हणले, मग त्याचबरोबर त्याच्या मित्राशी मी बोलायला लागले, पण मी त्याच्याशीच जास्त कनेक्ट होतीये. मग मी याला नाही कसं सांगू, मग मी याला नाही म्हणले, कारण आमचं तसं डायरेक्टली नव्हतंच पण आम्ही लायकिंग करत होतो. मग त्यांनी सांगितलं की मला माझ्याशी बोलच तू, मग तो माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय, माझ्या घरच्यांना मला कळू द्यायचं नाहीये, म्हणून मी ज्याला हो म्हणलीये त्याला मी नाही म्हणून टाकलं घाबरून, आणि मग मी आता काय करू. असं खूप गुंतागुंतीचे सगळे विषय आहेत. किंवा काही असं पण दिसून येतं की पटकन प्रेमात पडतात, पटकन बोलून टाकतात. मग तुम्ही सगळ्या गोष्टी नीट पाहिल्या आहेत का, मुळात वरवरच्या गोष्टी, आणि मुळात तुम्ही आयुष्यभराचा जोडीदार म्हणून बघता आहात का खरंच तेवढ्या पुरतं नातं म्हणून बघता. आणि म्हणजे कदाचित माझ्या बरोबरच्या, माझ्या जनरेशनच्या अनेकांना मी जे बोलते हे सुद्धा पटणार नाही की तुम्ही खरंच प्रेमात पडला असाल तर तुम्ही जोडीदार म्हणून विचार करता आहात का याचा खरंच विचार करा. पण असं हे 2 सेपरेट असू शकतं की मी प्रेमात पडलोय पण मला माहिती नाही की पुढे मी लग्न करेल का नाही, हे नक्कीच आहे. आणि आहेच या जनरेशनचं. असं नाही मी म्हणू शकणार की नाही आता याच्या प्रेमात पडलं ना तर मग याच्याशीच तुझं लग्न झालं पाहिजे, नाही म्हणू शकत मी, कारण तसं नाही होणार आहे, तसं नाही होणार तुमच्या जनरेशनमध्ये. ठीक आहे, तुम्ही अनुभव घ्या, पण तुम्ही नात्यामध्ये किती अडकून पडायचं का. त्या योग्य त्यावेळी ते हिंदीमध्ये आहे ना की कुछ रिश्ते ऐसे होते की एक मोड़ दे के उनको वही छोड़ देना अच्छा है.
तिथंच सोडून द्यायचं आणि मग पुढे जायचं. तिथंच अडकून नाही राहायचं. हे जमायला पाहिजे. हे जर जमत असेल तर तुम्ही त्या नात्यातून बाहेर पण येऊ शकता. आणि उगाच ओढून ताणून नातं ठेवण्यात काही पॉईंट पण नसतो. आणि मॅच्युरिटीचा पण पॉईंट आहे. जसं तुम्हाला मॅच्युरिटी येईल तेव्हा तसं तुम्हाला कळत जाईल की आपण कोणावर थांबायचं. लग्न करताना तुम्ही म्हणते की तुम्ही पत्रिका बघू नका, तुम्ही फायनान्स इतर गोष्टी बघू नका, कारण आज पैसा आहे, उद्या नाही, उद्या असतो, परत परवा कमवता येतो, सगळं होऊ शकतं. पण त्या घरामधलं वातावरण कसं आहे बघा. म्हणजे तुम्हाला अजिबातच अगदी आम्ही ते इतकं रोज गुरुवारचा उपवास आणि संध्याकाळची आरती कंपल्सरी आहे आणि मुलाकडे मात्र पार्टी कल्चर आहे. पण आई बाबा पण त्यांची पण सॅटर्डेला सगळे मित्रमंडळ येतात आणि पार्टी करतात आणि मग ही आम्हाला नाही चालत. हे कल्चर डिफरन्स असेल तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. या गोष्टी बघा तुम्ही पत्रिका बघण्यापेक्षा. किंवा एखाद्याला खूप उशिरा उठायची सवय आणि आमच्याकडे सगळेच उशिरा उठतात, सगळे 7:30ला उठतात, 8ला उठतात. यांच्याकडे मात्र 5 वाजता आम्ही आधी उठतो. मग अशा वेळीच्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ना त्या खूप महत्वाच्या असतात. छोट्या छोट्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग वरच्या गोष्टी हुरळून जाऊन उपयोग नाही. वपू काळेंची फार सुंदर कथा आहे याच्या संदर्भात की एक मुलगी काहीतरी म्हणते की तिचं लग्न ठरतं आणि ती खूप खुश असते आणि दोनदा तीनदा मैत्रिणींशी बोलताना, नातेवाईकांशी बोलताना ती असं म्हणते की प्रत्येकाची स्वतःची कार आहे, प्रत्येकाची स्वतःची कार आहे, मग मी गेल्यानंतर मला पण स्वतःची वेगळी कार देणार आहे. तर तिची आई तिला नंतर शांततेत गप्पा मारत असतात तेव्हा ती म्हणते की माझी गोष्ट तुला सांगते मी, की जेव्हा माझं लग्न ठरलं होतं तेव्हा नव्यानेच लॅचकीचे लॉक आले होते तर मला फार कौतुक वाटलं की दार उघडायची गरज नाही, प्रत्येक जण लॅचकी उघडून स्वतः घरात येऊ शकतो. की तेव्हा मला याचं फार कौतुक वाटत होतं. मी सगळ्यांना सांगत होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्यामुळे कुणीच कुणाची वाट बघत नाही. प्रत्येक जण आपापल्या येतं, आपापलं जातं, कोण आलेलं गेलेलंही कळत नाही. तर माझ्या लॅचकीची जागा तुझ्या कारने घेतलेली नाहीये ना, याचा तू विचार कर. काही गरजच नाही, तुझी तू जाऊ शकतेस ना. दोघांचं एकत्र सोबत जाणं होईल. म्हणजे इतकं डिटेलमध्ये त्यात वाक्य पण नाहीये, त्यांनी ते वाक्य बोलून सोडून दिले की जसं माझ्या लॅचकीची जागा तुझ्या आता कारने घेतलेली नाहीये. त्यामुळे हा सगळा विचार करणं, घरामधल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या प्रत्यक्षात समोर दिसतात त्या आपल्याला ऍडजस्ट होणार आहेत. इंटरकास्ट असो, इंटर रिलीजन असो, या सगळ्याही पलीकडे जाऊन तुमच्या घरामधलं कल्चर कसं आहे याचा विचार करा. आता हा पॉडकास्ट अगदीच शेवटाकडे वळालाय आणि मला असं वाटतं की आपण यांच्याकडून एक संदेश नक्कीच घ्यावा. तर मॅडम तुम्ही काय संदेश द्याल? असं स्पेसिफिक संदेश देण्यापेक्षा मला स्वतःला असं वाटतं की मी मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करते आणि अर्थात थोडंफार लिहिते. तर मला जे काही सांगायचंय मानसिक आरोग्याविषयी ते मी माझ्या कवितेतनं सांगू इच्छिते. कधी कधी उगीच नको वाटतं काम, कधी कधी उगीच नको वाटतं काम, काहीही कारण नसताना कंटाळा येतो जाम. पुन्हा जोमाने चालण्यासाठी थांबायलाही हवं, पुन्हा जोमाने चालण्यासाठी थांबायलाही हवं, शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. विचार करून करून शिणून जातो जीव, विचार करून करून शिणून जातो जीव, नवा मार्ग सापडेल याची असते खरं तर जाणीव. त्यामुळे कधीतरी मनानं थकायलाही हवं, शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. एवढ्या तेवढ्यावरून नाराज होतं मन, एवढ्या तेवढ्यावरून नाराज होतं मन. ठीक आहे ना, आयुष्यात येतात की असे क्षण. कधीतरी मनानं रुसायलाही हवं, शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. कधी कधी प्रयत्न करणं सोडून देतो आपण, कधी कधी प्रयत्न करणं सोडून देतो आपण. प्रत्येक खेपे जिंकायचं कशाला हवं पण. कधीतरी मनानं हरायलाही हवं, शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. खड्ड्यात गेलं काम आणि तेल लावत गेलं टार्गेट, खड्ड्यात गेलं काम आणि तेल लावत गेलं टार्गेट. वाटूच शकतं की असं फिरायला जावं थेट. कधी कधी सर्व काम विसरायलाही हवं, शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. कोणीतरी बोलल्याचं वाईट वाटतं फार, कोणीतरी बोलल्याचं वाईट वाटतं फार. मग आपण म्हणतो इतकं काय झालंय यार. पण कधीतरी मनाला असं लागायलाही हवं, शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. दुसऱ्याचंच काय, कधी कधी स्वतःचाही येतो राग. मनात साठलेलं बाहेर पडतं जशी धगधगती आग. क्वचित कधीतरी असं, क्वचित कधीतरी असं चिडायलाही हवं, शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. दुःख कधी अनावर होतं, गळा येतो दाटून, दुःख कधी अनावर होतं, गळा येतो दाटून. पापण्या आडून अश्रू देखील खाली पाहतात वाकून. अशा वेळी मनसोक्त रडायलाही हवं, शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं.
कारण नसताना कधी कधी खूप छान वाटतं. कारण नसताना कधी कधी खूप छान वाटतं. छोट्या छोट्या गोष्टीतूनही सुख जसं भेटतं. अशा वेळी मन मोकळं हसायलाही हवं. शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. ओसंडून वाहत राहावा सुखाचा माझा घडा. ओसंडून वाहत राहावा सुखाचा माझा घडा. माझ्याच परसदारी पडावा प्राजक्ताचा सडा. माझ्यासाठी सारं सारं काही मागायलाही हवं. शरीराप्रमाणे मनालाही जपायला हवं. विविध छटांनी भरलेले रंग हे भावनांचे. विविध छटांनी भरलेले रंग हे भावनांचे दाखवतात खरं तर अस्तित्व हे मनाचे. म्हणूनच या भावना स्वीकारायला शिकायलाच हवं. म्हणूनच या भावना स्वीकारायला शिकायलाच हवं. शरीराप्रमाणे मनालाही जपायलाच हवं. शरीराप्रमाणे मनालाही जपायलाच हवं. खूप सुंदर अशी कविता ऐकवली मॅडमने आणि खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी तयार झालात आणि खूप छान माहिती आम्हाला मिळाली आणि प्रेरणा तर मिळालीच ऑफकोर्स. धन्यवाद.